तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला टी-ई-टी म्हणजे काय? शिक्षण पात्रता परीक्षा. इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला टी-ई-टी सिलेबसचं काय? आजच्या लेक्चरमध्ये ॲनालिसिस केलं जाईल. आता बघा याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचं तुम्हाला याच्यामध्ये कोडिंग आणि डिकोडिंग अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला सिलेबसचं काय? या लेक्चरमध्ये तुम्हाला ॲनालिसिस केलं जाईल, लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये टी-ई-टी सिलेबस कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजे काय? तुम्हाला प्रत्येक म्हणजे टॉपिक काय काय विचारलं गेलं परीक्षेला हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये एक्झाम टॉपिक आहेत. परत एक्झाममध्ये पेपर फर्स्ट पेपर सेकंडमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या टॉपिकवर किती प्रश्न आहेत ते पण आहेत. त्याच्यानंतर बघा 2025, 2024, 2021, 2019, 2018, 2017 आणि 2016 असे एक तुम्हाला जवळपास एक 5-6-7 वर्षाचे म्हणजे काय प्रत्येक टॉपिकनुसार अनालिसिस या लेक्चरमध्ये तुम्हाला घेतलं जाईल. आता बघा याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे तो पार्ट ऑफ स्पीच आहे. आता बघा पार्ट ऑफ स्पीच म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? शब्दांच्या जाती असं म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला जो आहे तो पार्ट ऑफ स्पीच आहे, त्याला आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो. आता बघा टीईटीच्या पहिल्या पेपरला पेपर फर्स्टला पार्ट ऑफ स्पीचवर 2025ला एक पण प्रश्न विचारला गेला नाही. 2024ला एक आहे. बरं 2021ला एक पण नाही. 2019ला एक पण नाही. त्याच्यानंतर 2018ला एक पण नाही. 2017ला एक पण नाही. 2016ला एक आहे. म्हणजे टीईटीच्या पेपर फर्स्टला पार्ट ऑफ स्पीचवर टोटल म्हणजे काय 2 क्वेश्चन विचारला गेलेला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथं पेपर सेकंड मध्ये बघा 2025ला एक आहे. त्याच्यानंतर बघा 24ला एक पण नाही. त्याच्यानंतर बघा 21ला एक आहे. त्याच्यानंतर 19ला एक आहे. 18ला एक आहे. 17ला एक आहे आणि 16ला एक आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये पेपर सेकंडला याच्यावरती तुम्हाला जास्त भर दिसून येतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा नाऊन म्हणजेच काय? नाव. ठीक आहे. नाऊन म्हणजेच काय? नाव. आता बघा पेपर फर्स्टला त्याच्यामध्ये 25ला नाही, 24ला नाही, त्यानंतर 21ला एक आहे, त्यानंतर 19ला एक पण नाही, त्यानंतर बघा 18ला एक आहे, 17ला एक आहे, 16ला एक पण नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथं पेपर सेकंडला फक्त कुठल्या वर्षी 2024ला एक आहे, बाकीच्या वर्षाला एक पण विचारला गेला नाही. हे झालं नामावर. त्याच्यानंतर बघा दुसरा टॉपिक येतो, तिसरा टॉपिक तो आहे सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम. आता बघा सर्वनामावर पेपर फर्स्टला 2017ला एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडला 2024ला एक क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर 2016ला एक क्वेश्चन आहे. आता बघा याच्यावर विचारलं गेलं नाही म्हणजे काय महत्वाचा टॉपिक नाही, म्हणजे याच्यावरती तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकते, पण हा टॉपिक तुम्हाला लेक्चरमध्ये घेतला जातील, सगळे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 4 नंबरचा टॉपिक आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? विशेषण. आता बघा ह्या विशेषणावर तुम्हाला पेपर फर्स्टला याच्यामध्ये बघा डायरेक्ट 2018ला एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडला एक पण विचारला गेलेला नाही, म्हणजे हा एवढा टॉपिकवर एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो इन फ्युचरमध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथं वर्ब म्हणजेच काय? क्रियापद. ठीक आहे. वर्ब म्हणजेच काय? क्रियापद. पेपर फर्स्टला एक पण विचारला गेलेला नाही, लक्षात ठेवा. 24, 21, 19, 18, 2017 आणि 2016. फक्त इथं बघा पेपर सेकंडला 2025ला एक आहे आणि 2024ला एक आहे आणि बाकीच्या वर्षाला याच्यावरती प्रश्न पडलेला नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथं कंजेक्शन म्हणजे आता बघा कंजेक्शनवर क्वेश्चन पेपर फर्स्टला एक आहे 2025ला, त्याच्यात 24ला एक पण नाही, 21ला एक पण नाही, 19ला एक पण नाही, 2018ला एक आहे, 2017ला एक पण नाही, 2016ला दोन क्वेश्चन याच्यावरती आहेत. कशावर? कंजेक्शनवरती. त्यानंतर बघा पेपर सेकंडला एक पण विचारला गेलेला नाही. त्यानंतर बघा प्रिपोजिशन्स म्हणजे काय? शब्दयोग्य अव्यय. आता बघा प्रिपोजिशनवर तुम्हाला सर्वाधिक भर दिसून येईल, पेपर फर्स्ट असो किंवा पेपर सेकंड असो. आता बघा 2025ला एक क्वेश्चन होता, त्यानंतर बघा 2024ला एक पण नाही, त्याच्यानंतर 21ला एक पण नाही, 23ला एक आहे, 18ला 19ला एक आहे, 18ला एक आहे, 17ला दोन आहेत आणि 16ला दोन क्वेश्चन प्रिपोजिशनवरती तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडला दोन आहेत, 2025ला एक आहे, एक आहे, परत इथं एक आहे, एक 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 म्हणजे काय? प्रत्येक वर्षी तुम्हाला एक एक दोन दोन तीन क्वेश्चन तुम्हाला विचारला गेले. कुठं? प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोग्य अव्यय. हा आयएमपी टॉपिक आहे, याच्यावर प्रश्न तुम्हाला टीईटीला विचारला गेला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथं आहे इंटरजेक्शन. आता बघा इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आता पेपर फर्स्टला याच्यावरती 25ला एक नाही, त्याच्यात 24ला एक आहे, इथं पण एक नाही, इथं पण आलं नाही. त्याच्यानंतर बघा 18ला एक आहे, 17ला एक आहे आणि इथं 2016ला याच्यावरती एक पण विचारला नाही आणि पेपर सेकंडला याच्यावर एक पण प्रश्न विचारला गेलेला नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघा हा झाला 8वा टॉपिक. त्याच्यानंतर बघा 9वा टॉपिक हा मॉड्यूल लक्झरी आहे. आता बघा मॉड्यूल लक्झरी कॅन कोड मे माईट हे मॉड्यूल लक्झरी आहे, याच्यावर पण तुम्हाला विशेष भर दिसून येईल. आता बघा याच्यामध्ये 2025ला पेपर फर्स्टला एक आहे, 24ला एक आहे, त्याच्यानंतर बघा 21ला एक पण नाही, त्याच्यानंतर बघा 19ला एक पण नाही, 2018ला एक पण नाही, 17ला एक आहे आणि 16ला एक पण विचारला गेलेला नाही. पेपर सेकंडला बघा 25ला आला नाही, 24ला नाही, 21ला एक आहे, 19ला एक आहे, 2018ला एक आहे, 17ला एक आहे, 16ला एक आहे. पण हा महत्वाचा टॉपिक आहे कुठला, मॉड्यूल लक्झरीचा. ठीक आहे. त्यानंतर डिग्री 10वा टॉपिक असेल डिग्री. याच्यामध्ये डिग्रीचे 3 फॉर्म पडतात. त्याच्यामध्ये आहे पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा आहे सुपर डिग्री. हे डिग्रीचे 3 फॉर्म आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा तुम्हाला ह्या टॉपिकवर प्रत्येक वर्षी एक एक क्वेश्चन दिसून येईल. आता बघा याच्यामध्ये पेपर फर्स्टला बघा 2025ला एक आहे, त्याच्यानंतर बघा 2024ला एक आहे, 21ला दोन आहेत, 19ला एक पण नाही, त्याच्यानंतर 18ला एक आहे, 17ला एक पण नाही आणि 16ला एक प्रश्न तुम्हाला याच्यावरती दिसून येईल. त्यानंतर पेपर सेकंड मध्ये बघा डिग्रीवर एक आहे, याचं 25ला, 24ला एक आहे, 21 आणि 19ला एक पण विचारलं गेलेलं नाही. त्याच्यानंतर बघा 18ला दोन आहेत, 17ला एक पण नाही आणि 16ला एक पण नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आर्टिकल्स म्हणजे काय, उपपद. आता याच्यामध्ये बघा आर्टिकल्स 3 आहेत, त्याच्यामध्ये डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल असे 3 भाग पडतात. आता बघा याच्यामध्ये आर्टिकल्स म्हणजे काय, उपपद. हा पण एक म्हणजे तुम्हाला आयएमपी टॉपिक दिसून येईल. आता बघा पेपर फर्स्टला प्रत्येक गोष्टी तुम्हाला 25ला एक आहे, 24ला एक आहे, 21ला एक आहे, तर 19ला एक आहे, 18ला एक आहे, 17ला दोन आहे, तर 16ला एक आहे. म्हणजे काय, हा आर्टिकल टॉपिक तुम्हाला म्हणजे आयएमपी असेल, याच्यावरती तुम्हाला प्रत्येक वर्षी म्हणजे काय पेपर फर्स्ट असो किंवा पेपर सेकंड असो, याच्यावरती तुम्हाला 1-2 क्वेश्चन आयोगाने काय आपलं टीईटीला विचारलं गेलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 2025ला दोन आहेत, 24ला दोन आहेत, त्याच्यानंतर 21ला एक आहे, 2019ला एक आहे, त्याच्यानंतर 18ला एक आहे आणि 17ला एक पण नाही, 2016ला एक प्रश्न याच्यावरती आर्टिकल्स आहे. टेन्स म्हणजे काय, काळ. ठीक आहे, टेन्स म्हणजे काय, काळ. आता काळाचे एकूण प्रकार 3 पडतात. पहिलं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्याचे 4-4 प्रकार तुम्हाला लेक्चरमध्ये घेतलं जातील. टोटल 12 प्रकार आहेत टेन्सचे. आता बघा पेपर फर्स्टला 2025ला एक आहे, 2024ला दोन आहेत, त्याच्यानंतर बघा 21ला एक पण नाही, त्याच्यानंतर बघा 19ला दोन आहेत, परत 18ला एक आहे, त्याच्यानंतर एक पण नाही आणि 16ला एक आहे, लक्षात ठेवा. तर बघा पेपर सेकंडला एक 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 दोन आणि त्याच्यानंतर 3. म्हणजे काय, हा टॉपिकवर तुम्हाला भर दिसतो. कशावर, मॉडल लक्झरी, डिग्री, आर्टिकल आणि टेन्स हे टॉपिक महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता वॉइस. आता वॉइस म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, चेंज वॉइस म्हणजे काय, प्रयोग बदल. आता याच्यामध्ये ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस असे 2 प्रकार पडतात. याच्यावर तुम्हाला कधी कधी ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस विचारतं आणि पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह वॉइस विचारतं. आता बघा याच्यामध्ये पेपर फर्स्टला इथं 25ला एक पण नाही, 24ला एक पण नाही, 21ला एक आहे, त्याच्यानंतर बघा 2019ला एक आहे, 18ला एक आहे, 17ला एक आहे आणि 16ला एक आहे. पेपर सेकंडला तुम्हाला प्रत्येक वर्षी याच्यावरती क्वेश्चन दिसून येईल. पेपर सेकंडला एक, 24ला एक, 21ला दोन, 19ला एक, 18ला एक, 17ला दोन आणि 16ला एक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघ क्वेश्चन टॅग वरती पण तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. आता बघा 24ला एक पण नाही, 24ला एक पण नाही, 21ला एक पण नाही, 19ला एक आहे, परत इथं बघा 18 आणि 17ला एक पण नाही आणि 16ला एक क्वेश्चन तुम्हाला दिसून येईल. पेपर सेकंड मध्ये बघा 25ला आणि 24ला विचारला गेला नाही, 21ला आहे, 19ला आहे, 18ला आहे, 17ला आहे, 16ला आहे. म्हणजे हा पण महत्वाचा टॉपिक तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन फॉर्मेशन हा 15 टॉपिक. त्याच्यानंतर बघा पेपर फर्स्टला 25ला एक आहे, त्याच्यानंतर बघा 24ला एक आहे, 22ला एक आहे, 19ला इथं पण नाही, इथं पण नाही आणि बघा 2016ला डायरेक्ट एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. पेपर सेकंडला बघा याच्यामध्ये एक पण नाही, इथं 25ला, 24ला एक पण नाही, त्याच्यानंतर बघा 21ला एक आहे आणि 19ला एक आहे, इथं पण एक पण नाही, 17ला एक आहे आणि 16ला एक पण याच्यावरती प्रश्न विचारला गेला. आता बघा नरेशन. नरेशन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन, याचे टोटल 7 प्रकार पडतात. आता बघा तुम्हाला नरेशनवर प्रत्येक वर्षी हा एक एक क्वेश्चन तुम्हाला दिसून येईल. बघा 25ला एक आहे, त्यानंतर 24ला एक आहे, 21ला एक आहे, 19ला एक आहे, 18ला एक आहे, 17ला एक आहे आणि 16ला एक एक आहे. पण खाल्ले पेपर सेकंडला पण प्रत्येक वर्षी एक एक क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. हा महत्वाचा टॉपिक आहे कुठला, नरेशन, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच त्याला म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेंटेन्स करेक्शन आहे. आता बघा सेंटेन्स करेक्शन मध्ये तुम्हाला पेपर फर्स्टला किती, 2025ला एक आहे, 24ला एक आहे, त्याच्यात 21ला एक पण नाही, 19ला एक पण नाही, त्याच्यात 18ला एक आहे, 17ला एक पण नाही आणि 2016ला
याच्यावरती 2 क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडमध्ये 25ला 1 आहे, 24ला 2 आहेत, 21ला 1 पण नाही, 19ला 1 पण नाही, 18ला 1 पण नाही, त्याच्यानंतर बघा 17ला 1 पण नाही आणि 16ला 1 पण नाही. त्याच्यामुळे कॉमन एरर सोड ते 22वा टॉपिक आहे. आता बघा याच्यामध्ये 25ला 1 पण नाही, 24ला 1 पण नाही, 21ला 1 प्रश्न आहे याच्यावरती, ते 19ला 1 आहे, 18ला 2 आहे, त्याच्यानंतर 17ला 1 आहे आणि 16ला 2 क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर पेपर सेकंडमध्ये बघा 25ला 1 आहे, 24ला 1 पण नाही, 21ला, 19ला, 18ला, 17ला आणि 16ला असे तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. ठीक आहे. आता बघा पंक्च्युएशन म्हणजेच काय, त्याला आपण विरामचिन्ह म्हणतो. फक्त पेपर फर्स्टला फक्त तुम्हाला 2017ला याच्यावरती एकच क्वेश्चन दिसून येईल. पेपर सेकंडला पण याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही, लक्षात ठेवा. आता बघा पॅराजम्बल्सवर तुम्हाला 24वा टॉपिक असेल. पॅराजम्बल्सवर 25ला 1 आहे, 24ला 1 आहे, त्याच्यानंतर 21ला 1 आहे, 19ला 1 पण नाही, त्याच्यानंतर 18ला 1 आहे, 17ला 1 आणि 16ला 2 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर पेपर सेकंडला बघा टीईटीच्या 25ला 1 आहे, त्याच्यानंतर बघा 24ला 1 पण नाही, परत इथं 21ला 1 पण नाही, परत 19ला 1 आहे, 18ला 1 आहे, 17ला 1 पण नाही आणि त्याच्यानंतर 16ला 1 क्वेश्चन याच्यावरती विचारला गेला. म्हणजे पॅराजम्बल बरोबर पण आयोग म्हणजे याच्यावर टीईटीचे काही प्रश्न विचारले गेले, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आज ओकॅप. आता ओकॅपमध्ये तुम्हाला शब्दसंग्रह असं म्हणतो. याच्यामध्ये सिनोनिम आणि अँटिनिम म्हणजे काय, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द. बघा आता पेपर फर्स्टला 2025ला 7 आहे, म्हणजे हा म्हणजे VIMP टॉपिक असेल, म्हणजे काय व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ओके. बघा किती भर आहे याच्यावरती, 2025ला 7 आहेत, त्याच्यानंतर बघा 2024ला 6 आहेत, त्याच्यानंतर 2021ला 3 आहेत, 2019ला 4 आहेत, 2018ला 4 आहेत, 2017ला 2 आहेत आणि 2016ला 4 आहेत. म्हणजे काय, इथं बघा कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त किती 7 पर्यंत तुम्हाला याच्यावरती टीईटीला प्रश्न दिसून येतील. कशावर, समानार्थी आणि विरोधार्थी शब्दावर, लक्षात ठेवा. त्याच्यात पेपर सेकंड मध्ये बघा 2025ला 5 आहेत, त्याच्यात 23ला 3 आहेत, 21ला 5 आहेत, परत 19ला 5, 2, 5 आणि 3. म्हणजे काय, 5 ते तुम्हाला 8 विरोधार्थी आणि समानार्थी शब्दाचा तुम्हाला वेटेज परीक्षेला दिसून येतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इडियम आणि फ्रेजेस, म्हणी आणि वाक्यप्रचारावर बघा पेपर फर्स्टला 25ला 1 पण नाही, 24ला 1 पण नाही, पण 2021ला 1 आहे, डायरेक्ट 19ला 3 क्वेश्चन आहेत, 18ला 1 आहे, 17ला 1 पण नाही, 16ला 2 क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला दिसून येतील. त्याच्या पेपर सेकंडला बघा, पेपर सेकंडला याच्यावरती ईडीएम आणि फ्रेजेस प्रत्येक वर्षी 1-2 प्रश्न आहेत. बघा 2025ला 1 आहे, 24ला 1 आहे, 2021ला 2 आहेत, 2019ला 2 आहेत, 2018ला 2 आहेत, त्याच्यानंतर 2017ला 2 आहेत आणि 2016ला किती, एक क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती दिसून येईल. त्याच्यानंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, अनेक शब्दासाठी एक शब्द. आता बघा याच्यावरती पेपर फर्स्टला 25ला 1 आहे, 24ला 1 आहे, त्याच्यानंतर बघा 21ला 1 आहे, 19ला 2 आहेत, 18ला 1 आहे, 17ला 1 आहे आणि 16ला 1 याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला दिसून. पेपर सेकंडला बघा याच्यावर कशावर, वन वर्ड सबस्टिट्यूशनवर. आता बघा याच्यामध्ये कुठं 25ला 1 आहे, त्याच्यानंतर 24ला 1 आहे, 21ला 1 आहे, 2019ला 1 आहे, 18ला 1 3 आहेत, त्याच्यानंतर बघा 17ला 2 आहेत आणि 16ला किती, एक क्वेश्चन आहे. आता बघा वर्ड फॉर्मेशनवर बघा याच्यानंतर बघा 1 आहे 25ला, त्याच्यानंतर बघा 24ला 1 आहे, 21ला 2 आहेत, त्याच्यानंतर बघा 19ला 2 आहेत, 18ला 1 आहे, 17ला 2 आहेत, इथं 16ला 1 पण विचारला गेलेला नाही. पेपर सेकंडला बघा याच्यावरती 25ला 1 आहे, 24ला 1 आहे, 21ला 1 पण नाही, त्याच्यानंतर बघा 19ला 1 आहे, त्याच्यानंतर 18ला 1 पण नाही, त्याच्यानंतर बघा 17ला 1 आहे आणि 16ला 1 कशावरती, वर्ड फॉर्मेशनवरती क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा हा हा टॉपिक बघा पेपर फर्स्टचा. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये 25ला 1 आहे, 24ला 1 आहे, 21ला 3 आहेत, त्याच्यानंतर 19ला 2 आहेत, 18ला 2 आहेत, 17ला 5 आहेत आणि 16ला किती 1 आहे, 4 आहेत. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडमध्ये डायरेक्ट 2016ला किती क्वेश्चन, एक विचारला गेलेला आहे. आता हा महत्वाचा आहे कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पॅसेज म्हणतो. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, पॅसेज. आता बघा हा पॅसेज तुम्हाला एक 12वी लेवलला असेल. पॅसेज तुम्हाला किती, एक 5 क्वेश्चन असतील. पॅसेजवर किती, एक 5 क्वेश्चन असतील. ठीक आहे. आता बघा पॅसेजवर एक 5 क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टला 5 5 5 5 प्रत्येक गोष्ट तुम्हाला याच्यावरती दिसून येतील, लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये
एक 6वा पेज राहिला होता याच्यामध्ये. आता बघा 6व्या पेजामध्ये याच्यामध्ये बघा तुम्हाला क्लाउजेस आहेत, बरोबर आहे. आता बघा क्लाउजेस मध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला 25ला एक आहे, 24ला एक आहे, त्यानंतर बघा 21 19ला एक आहे, 18ला एक पण नाही, 17ला एक पण आहे आणि 16ला एक आहे. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडला प्रत्येक वर्षी एक 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 बघा 18ला एक आहे, 17ला एक आहे आणि 16ला एक आहे. आता बघा क्लॉजचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ऍडव्हर्ब क्लॉज आणि तिसरा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणजे हा क्लॉजवर तुम्हाला प्रत्येक वर्षी म्हणजे टीईडीच्या परीक्षेला क्वेश्चन दिसून येतील, लक्षात ठेवा. आता बघा फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, भाषेचे अलंकार. आता भाषेच्या अलंकार पेपर फर्स्टला फक्त 2016लाच याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंडला याचं महत्व आहे कुठला, फिगर्स ऑफ स्पीचवर. म्हणजे काय, प्रत्येक वर्षी एक 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 क्वेश्चन आहेत. आता बघा 25ला एक आहे, 24ला एक आहे, 21ला एक आहे आणि 2019ला एक आहे, 18ला एक आहे, 17ला एक आहे आणि 16ला. म्हणजे काय, पेपर सेकंडला हा महत्वाचा टॉपिक आहे. मी म्हणणार नाही की पेपर फर्स्टला महत्वाचा नाही, कारण 16च्या नंतर डायरेक्ट 25च्या एक्झामला पण विचारला गेला आहे, पण विचारू शकतो कदाचित, पण हा महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. आता टाईप ऑफ सेंटेन्स याच्यामध्ये बघा, टाईप ऑफ सेंटेन्स मध्ये पेपर फर्स्टला 25ला एक आहे, त्याच्यानंतर बघा 17ला एक आहे, बाकीच्या ठिकाणी विचारलं गेलं नाही. आणि त्याच्यानंतर पेपर सेकंडला तुम्हाला बघा 25ला एक आहे, 24ला एक आहे, 21ला एक आहे, 19ला एक, त्याच्यानंतर बघा 18ला एक, 17ला एक आणि 16ला एक आहे. त्याच्यानंतर बघा फिल इन द ब्लँक म्हणजे काय, रिकाम्या जागा भरा. याच्यामध्ये बघा पेपर फर्स्टला 2 आहेत, 2, परत तिथं 3 आहेत, 19ला 2 आहेत, 18ला 3 आहेत, त्याच्यानंतर बघा 17ला 3 आहेत आणि 16ला एक क्वेश्चन याच्यावरती आहे. आता बघा पेपर सेकंडला तुम्हाला एक आहे, 5 आहे आणि बाकीच्या याला विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पेपर अनालिसिस केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचे टॉपिक टेन्स दिसेल, बरोबर आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट दिसेल, डिग्री दिसेल आणि तुम्हाला ओकॅप हा महत्वाचा आहे. आणि ओकॅप तुम्हाला याच्यामध्ये लेक्चरमध्ये तुम्हाला घेतलं जाईल किंवा त्याचे काय तुम्हाला नोट्स वर्गामध्ये किंवा किंवा ऑनलाईनच्या याच्यावर तुम्हाला दिलं जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढे तुम्हाला एक जवळपास परीक्षेला तुम्हाला एक 30 टॉपिक तुम्हाला दिसून येतील. त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन म्हणजे काय, पॅसेज. ह्या पॅसेजवर तुम्हाला 5 क्वेश्चन असतील. आता ह्या पॅसेजमध्ये तुम्हाला नेमकं काय विचारतंय की पॅसेजचा थीम काय. ठीक आहे, पॅसेज म्हणजे काय, पॅसेजचा थीम काय आणि पॅसेज मधील काय तुम्हाला शब्द विचारला होतं, सिनोनिम असं म्हणजे काय, अँटोनिम, अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला त्या पॅसेजवर तुम्हाला काय क्वेश्चन विचारलं जातं. ठीक आहे. असे 5 क्वेश्चन तुम्हाला पॅसेजवर म्हणजे काय, कॉम्प्रेशनवर परीक्षेला असतील, लक्षात ठेवा. हा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडला 5-5 क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. आजच्या पुरतं थांबू इथं. तर उद्यापासून आपण हा टीईटीच्या बॅचला म्हणजे लेक्चरला चालू करू. त्याच्यामध्ये टॉपिकनुसार सगळे टॉपिक होतील तुम्हाला ऑनलाईनला. ठीक आहे. थांबू आजच्या पुरतं. थँक्यू ऑल ऑफ.